तर स्वर्गीय शब्द वापरायला जीभ उठाळत नाही, परंतु मजबुरीनं आज या ठिकाणी त्या जिभेला सरळ करून स्वर्गीय म्हणावं लागल. या गावचे सपुत्र संत जोखामेळा नगरीचे अंकुश महादेव मिसाळ हे श्रीनगर या ठिकाणी थोड्या दिवसात तिथून घरून गेले आणि तिथं कोणाच्या काही प्रतिक्रिया आल्या, अशा प्रतिक्रिया वापरू नका. कोणी म्हणताय गोळी लागली, त्याच्यात 10 लोक मेले, कोणी 15 मेले, असं काही झालेलं नाही. त्या ठिकाणी मनात शंका ती आणू नये. खरं म्हणजे अंकुशला श्वासाचा प्रॉब्लेम म्हणजे जे श्वास प्रॉब्लेम झाला, रक्त गोठलं आणि त्यामध्ये त्याला अटक आलेला आहे. हे दिल्लीहून मी त्यांच्या एक अधिकाऱ्यांना सुद्धा विचारलं, प्रोग्राम कसं काय साहेब, कशाने हे घटना घडली. त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं की मी रिटायर्ड सुधार बोलतो आणि संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष बोलतो. ते म्हणे साहेब तसं काही झालेलं नाही, त्याला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झाला आणि रक्त घोटलं. ज्या ठिकाणी तो वारला त्या ठिकाणी मी सुद्धा 3.25 वर्ष काढलेले. तिथं म्हणजे असं आहे की हे ढग खाली असतात आणि या ढगाच्या वरी आम्ही राहत असतो. तिथं ऑक्सिजनची खूप कमी असते. अंकुश खरं तर म्हटलं तर स्वभावानं एवढा प्रेमळ मुलगा, कधी आला तर मला भेटल्याशिवाय तो गेला नाही. आताही आला तर घरी आला होता, परंतु मी घरी नसताना तो वापस गेला. फौजी जीवन एक संघर्षमय जीवन असतं दादानो. या जीवनामध्ये कुठली लांडी लबाडी, कुठलाही भ्रष्टाचार, शासकीय नोकरी जर राहायला नोकरी जर केली तर खरं तर म्हटलं तर कायदा आणि कायद्याची सुव्यवस्था कायम ठेवणं हे म्हणजे आपलं कर्तव्य आहे. अंकुशच्या दाण्यानं खरोखरच या ठिकाणी या गावावरच नाही, या परिवारावरच नाही, तर या जिल्ह्यामध्ये हानी झालेली आहे, तालुक्यामध्ये हानी झालेली आहे. आणि एक सैनिकावर किती ट्रेनिंग काळामध्ये खर्च सरकार करते, त्या शिपायाला गमावणं म्हणजे शासनाचंही सुद्धा त्यांचंही नुकसान झालेलं आहे. आणि अंकुशच्या आईनं जर म्हटलं, गोदाबाईनं आमच्या 2 मुली असन, पती असन, या ठिकाणी सगळ्याला सहकार्य केलं. आणि गोदाबाई जेवणालाच म्हणजे जे खरं तर म्हटलं तर दुःखाचा डोंगर सोबत घेऊन आलेली आहे. पती विहिरीत पडून वारले, नातू विहिरीत पडून वारला. त्याच्यानंतर 2 जवाई होते, एकामागे एक, त्यांचं जे म्हणजे असं अपघाती निधन झालं. गोदाबाईनं जेनचे सगळ्या जवायाला आपण किती कष्ट किती दुःख सोसले तरी त्या जवायाला कमी पडू दिली नाही. त्यांच्या जाण्यानं खरोखरच एक मोठी या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि अंकुशच्या अंतिम संस्काराकरता खरं तर म्हटलं तर आमच्या येथील गावातील सर्वच लोकांनी मदत केलेली आहे. शरद काकडे असतील, त्याच्यानंतर आमचे फौजी अंकुश हे निलेश असल, मंडप डेकोरेशन त्यांनी भरपूर सहकार्य केलं. सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा या ठिकाणी धाव घेऊन सगळे प्रयत्न केले आणि सगळे मदत केली. या ठिकाणी त्यांचे साडू अंकुशचे सुखदेवराव नागरे यांनी सुद्धा भरपूर सहकार्य या परिवाराला केलं. आता पुढं लढल्यापेक्षा लढण्यातच शिकायचं. आणि या परिवाराला मी सुखदेवराव यांना सांगेन की खरी म्हणजे आमच्या गोदाबाईला आधार द्यायचा. स्वाती ताईला सुद्धा या श्रद्धांजलीमध्ये मी विनंती करीन. त्यांची मोठी बहीण असेल त्यांनाही सुद्धा मी विनंती करीन की गोदाबाईला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. खरी श्रद्धांजली हीच व्हायला जाईल. या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं, माझ्या चाटे परिवाराच्या वतीनं व आपल्या सर्वांच्या वतीनं अंकुशला मी भावपूर्ण श्रद्धांजली चाटे परिवाराच्या वतीने सुद्धा वाहतो. आणि परलोकमध्ये अंकुश भाऊला चांगली जागा भेटो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.